कारण तू तू स्वतःच्या भावाबद्दल वाईट चिंतन केलेस, त्याच्या मरणाची इच्छा बोलून दाखवलीस तू। काय? अहो हे खरं आहे का? एवढंच नाही तर स्वामी देवांनी दिलेल्या वरदानाचा गैरवापर केलाय यांनी, हेही सत्य आहे। काय? याला वरदान दिले आणि स्वामींनी? स्वामींचं वरदान खरं ठरणार हे माहित असूनही तुम्ही असं चिंतन केलं? खोटं आहे सगळं। या बाई खोटं सांगतायत सगळं। हे बघ, मी स्वामी भक्त आहे, मी कधी खोटं बोलत नाही। पण तुझ्यासारखा भाऊ कुणालाही मिळायला नको अशी स्वामी देवांकडे प्रार्थना करेन मी। तुमचे बंधू आणि वहिनी यांच्या बाबतीत काय घडलंय हे कोणालाच माहित नाही, पण स्वामींचं वरदान खरं ठरणार हे मात्र नक्की। तेव्हा एक काम करा, स्वामींकडे परत जा आणि हे वरदान त्यांना परत घ्यायला सांगा। आणि तुमचे बंधू आणि वहिनी यांच्या बाबतीत काही विपरीत घडू नये अशी स्वामींना विनंती करा। मी काहीही परत घेणार नाहीये। अहो या थराला जाणं योग्य नाही। तुम्ही नशा करणं थांबवलं असतं, स्वार्थासाठी पादुकांचा गैरवापर करणार नाही असं आश्वासन दिलं असतं, तर भाऊजींनी स्वतःहून पादुका तुमच्या स्वाधीन केल्या असत्या। हे बघ सुमित्रा, मला कोणाच्याही उपकाराची गरज नाहीये। या पादुकांवर माझा हक्क आहे आणि नियतीने तो मला दिलेला आहे। हे घे, पकड। ओ बाजूला वा। वेळी सुधारणा कर, प्रायश्चित्त घे, पश्चाताप व्यक्त कर। अरे स्वतःच्या अनुभवाने सांगते रे मी, आपण केलेली कर्म पाप फिरून आपल्याकडेच येतात, ती भोगावीही लागतात आणि फेडावीही लागतात। ते काय भोगायचं ते मी भोगून घेईन, तुम्ही मला शिकवू नका। ए चल ग। थांब, हे बघ, तू पादुका घेऊन जाऊ शकत नाहीस। माझ्यातल्या वाईट माणसाला उकसवू नका आणि मला काहीतरी वेडवाकडं करायला लावू नका। हे बघ, मी मावशी हे काहीही करू शकतात, तुम्हाला काही झालं तर कृपा करून जाऊ द्या त्यांना। सुमित्रा, समजाव तुझ्या नवऱ्याला, आपल्या कर्माचं फळ कधी कुठे कसं भोगावं लागेल ना, सांगता येत नाही, आणि ते भोगण्याची क्षमता तुझ्या नवऱ्यात आहे असं मला वाटत नाही। घ्या घ्या घ्या, नुसतं सगळे घ्यायला फक्त पुढे असतात। आमचं चुकलं रे की आम्ही तुम्हाला वाचा दिली नाही। जर तुम्हाला वाचा दिली असती तर सांगितलं असतं की समजावं या सगळ्यांना। अरे या सूर्याकडून फक्त प्रकाश घेतात, पण बोध, शिक्षण आणि वृत्ती ती मात्र घेत नाही। स्वामी स्वामी स्वामी, मी पूर्णपणे हताश झालोय।
मी एक गरीब आहे आणि या गरिबीला कंटाळलोय. मी गरीब का आहे स्वामी? कारण तुला फक्त घेता येतं देता येत नाही म्हणून गरीब असतो. म्हणजे मी कोणाला काय देणार स्वामी? माझ्याकडे तर देण्यासारखं काहीच नाहीये. काय देणार? या कपिलाची विचारपूस कर. 2 गोड शब्द बोल हिच्याशी. काय कपिला ताई, सगळं बरं आहे ना? कामाचा फार त्रास तर नाही ना? हो बरं आहे बरं आहे. जा त्या माणसाची मदत कर. अरे त्याच्याकडे पाहून जरा स्मित कर. स्वामी तुम्ही हे सगळं याला का सांगितलं करायला? काय रे, तुझ्याकडे गोड बोलण्याकरता 2 शब्द आहेत, कष्ट करण्याची तयारी आहे, स्मित हास्य आहे, आणि तरी म्हणतोस काय देणार? अरे दान म्हणजे फक्त धन नाही, स्मितदान, शब्ददान, श्रमदान आणि इतरांकरता केलेली कुठलीही गोष्ट सगळ्यात मोठं दान असतंय, लक्षात ठेव. अरे आधी द्यायला शिका, मग तुला कधी काही मागण्याची गरज पडणार नाही. परिस्थितीमुळे आलेली गरिबी एक वेळ जाऊ शकते आणि ती कधी ना कधी दूर होतेच, पण मनाची आणि विचारांची गरिबी आधी ती दूर करावी लागते. जा त्या झाडाला मिठी मार. या सूर्याकडून, या झाडाकडून शिका, द्यायला शिका. आणि लक्षात ठेव, जो द्यायला शिकतो त्यालाच मागण्याचा अधिकार असतो, ओरबाडणाऱ्याला नाही. हो स्वामी, आजपासून माझ्याकडे जे काही आहे मी ते द्यायला सुरुवात करणार. खरंय स्वामी देवा, देणं शिकलं की दारिद्र्य संपतं. नाहीतर माणूस असूनही माणूस की गरीबच राहते. तुला कळत रे लगेच, पण या सोपानला समजावूनही कळत नाही. तो पादुका घेऊन निघालाय, पण त्याला कळत नाही की त्याने काय गमावलंय आणि या पुढे काय गमावणार आहे ते. शिव शंकर शंभा. चला, शेवटी पादुका माझ्या घरी आल्याच. अरे आमच्या भक्तांनी त्यांचे भोग भोगले, आता तुझ्या कर्माची फळ तू भोग. तुझा अट्टहास आणि स्वतःचा स्वार्थ साधण्यासाठी तू जे करतोयस त्यातून तुला क्षणिक आनंद मिळतोय, पण लक्षात ठेव, हा आनंद फार काळ टिकणार नाही. स्वतःच्या सुखाची पायाभरणी जर दुसऱ्यांच्या दुःखावर अवलंबून असेल तर ते सुख कधी उभं राहत नाही, त्यातून कुचतं. आज तुला वाटतंय की तू जिंकलास, पण लक्षात ठेव,
स्वार्थाचा विजय हा नेहमी स्वतःचा पराभव घेऊन येतो. दुसऱ्याचं अनिष्ट चिंतन ही स्वरासाची सुरुवात आहे. जो दुसऱ्यासाठी अन्नाची प्रार्थना करतो तो स्वतःच्या आयुष्याचा दिवा स्वतःच विझवतो. शिवार शंकर नमामि शंकर शिवशंकर शंभो. हे गिरिजापती भवानी शंकर शिवशंकर शंभो. चल, माझी आता सगळी विवंचना संपली. आता मला गडगंज श्रीमंत होण्यापासून कोणीही अडवू शकत नाही. आता दाखवतो हे जग, हे गाव, हे सगळेच. अहो ऐका ना. ऐका. अहो अगं काय झालं? पोटात खूप दुखायला लागलंय. बस. अगं ऐका. अहो खूप दुखतंय. ऐका. आई काय होते तुला? बाबा बघा ना आई कशी करतीये. सुमित्रा काय होते तुला? अहो अचानक पोटात दुखायला लागले. बहुतेक गोळा फिरतोय. अगं आता तर ठीक होतीस तू, काय झालंय तुला? बाबा आईला काय झालंय? ऐका कडू. अहो असंही होतंय मला. अगं काय होतंय? हे कसं शक्य आहे? पेटीतून हा आवाज. अहो खूप दुखतंय. वाचवा मला. पेटीतूनच आवाज येतोय. अगं पण पोटात का दुखतंय तुझ्या? माहित नाही कशामुळे दुखतंय पण खूप दुखतंय. ऐका. काहीतरी करा ना. हो 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 बाळा हो. मी वैद्यविवांना बोलावून आणतो. तू इथे आईजवळ थांबा बाळा. मी आलोच. अहो थांबा. बहुतेक ह्या आजारपणामुळे दुखत नाहीये. मग तुम्ही चुकीच्या मार्गाने पादुका घरात घेऊन आलाय त्यामुळे मला त्रास होतोय. सुमित्रा, मला असं वाटलं होतं तुझ्या खरंच पोटात दुखतंय, पण मी पादुका परत नेऊन ठेवाव्यात म्हणून हे सगळं नाटक करतेस का तू? मी नाटक करत नाहीये. हो हे बघ सुमित्रा, मला फसवू नकोस. पादुका आपल्या घरात आल्यात आणि त्या आता घरातच राहतील. काहीही झालं तरी सुद्धा. आमचा जीव गेला तरी? हो, जीव गेला तरी सुद्धा. ऐका. सुमित्रा, हे नाटक बंद कर आणि कामाला लाग. हो, मी नाटक करत नाहीये. सुमित्रा, हे नाटक बंद कर आता. आणि हे बघ, गावात घरात घरात जाऊन सांग की पादुका आता आपल्याकडे आलेल्या आहेत. लोक दर्शनाला येतील,
तयारीला लाग. आणि हे बघ, मला विरोध करू नकोस, मला सोबत कर. या पादुकांच्या माध्यमातून आपण आता बक्कळ पैसा कमवू. अगं दागिन्याने मडवेन मी तुला. राणीसारखी मिरवशील तू. ऐक माझं, लाग तयारीला, जा. आई आई काळजी करू नकोस, मी इथेच आहे. स्वामी 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 यांना सद्बुद्धी द्या. आई लोकांना सद्बुद्धी द्यायला बसलो होता मी इथे. सुमित्रा, सुमित्रा, अगं हे नाटक थांबव. उठ पहिले. अगं उठ, अगं उठ ना. बाबा, आईला काहीतरी झालंय, मी जाऊन वैद्यांना बोलून आणतो. गणू, गणू ऐक माझं, मी जातो. गणू, हे गणू, 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 हे गणू, गणू, अरे डोळे उघड, काय झालंय तुला? गणू, गणू. हे दोघं नाटक करतायत का? मला फसवतायत का? गणू, हे गणू, बाळा, बाळा डोळे उघड. गणू, हे बघ उठ, हे बघ, नाहीतर मी शिक्षा करेन ना. गणू. नाही, हे नाटक वाटत नाही. श्वास तर चालू आहे. म्हणजे वैद्य बुवा. कुणी आहे का? वैद्यभुवांना बोलवावं लागेल. कुणी आहे का? हे गणू, गणू, बाळा तुला काय नाही होणार. मी आहे ना, मी आहे ना. गणू, गणू. गणू. स्वामी, तुमच्याकडे ही धनाची पेटी? पण तुम्ही तर सगळ्या गोष्टींचा त्याग केलाय ना, मग ही धनाची पेटी? तुम्हालाही धनाचा मोह आवरता येत नाहीये ना? मला आपले सगळेजण बोलतात मग की कपिले, तू धनाच्या मागे धावतेस सारखी. हो कपिलाताई, स्वामी देवांकडची पेटी पाहून तुमच्या मनाला हवा तोच अर्थ काढू नका. अहो, संपत्ती डोळ्याला दिसते, पण भक्ती ही अंतःकरणाला जाणवते. संपत्ती आयुष्य जगायला मदत करते, पण भक्ती आयुष्याला नवी दिशा देते. संपत्तीमुळे माणूस मोठा वाटतो, पण भक्तीमुळे तो खराखुरा मोठा होतो. तेव्हा लक्षात ठेवा, संपत्ती नाही, भक्ती मोठी. कारण संपत्ती हरवली तर ती पुन्हा कमावता येते, पण भक्ती हरवली तर माणूसच हरवून जातो. अगदी खरं बोललात हा. अहो कपिलाताई, संपत्ती नाही तर नेहमी भक्तीच मोठी असते, लक्षात ठेवा. नाही कविराज, भक्ती मोठी नाही. भक्ती करणारे माणसं किती आहेत सांगा बघू? अगदी थोडीशी. पण संपत्ती मागे जाणारी माणसं हजारो मिळतील. त्यामुळे माझ्या लेखी संपत्ती फार महत्वाची आहे. मोठी तीच जी मन शुद्ध करते. नाही, मोठं ते जे आयुष्य सुधारतं. अहो असं का? बस.
कपिले चल आमच्या बरोबर, तुला दाखवतो संपत्ती मोठी की भक्ती. उत्तर शब्दात नाही, अनुभवात आहे. श्री स्वामी समर्थ. आज तुमचं दर्शन घडलं, भाग्यच उजळलं आमचं. अरे स्वामी प्रसन्न झालेत, सोन्याचे नाणी उधळतायत. अरे माझे रे. अरे अरे थांबा, काय करताय तुम्ही हे? अरे थांबा. ही नाणी माझी आहेत. हे माझं आहे. मला पाहिजे. अहो थांबा, काय करताय तुम्ही? अरे माझे थांब. स्वामींची मुख्य सेवेकरी मी आहे, त्यामुळे माझा अधिकार पहिला. तू बाजूला हो रे. अरे हो. सोडे माझं आहे. थांब, तुला दाखवतोच माझा इंगा आता. अरे थांबा थांबा, अरे काय करताय तुम्ही? हे वेळ लागलाय का तुम्हाला? अरे थांबा थांबा ना स्वामी देवा. देवा यांना थांबवा, नाहीतर काहीतरी अनर्थ होईल देवा. बस. अरे भांडताय काय? एकदा बघा तरी हातात काय ते. नाणी कुठे गेली? चाफ्याची फुलं झाली त्याची.
अरे हे तर सोन्याचे नाणे नाही आहेत. जर आपापसात भांडण्यापेक्षा समजूतदारीने वागला असतात तर प्रत्येकाच्या वाट्याला किमान एक एक नाणं तरी आला असतं. अरे मी कृपा केली, पण ती कृपा घेण्याकरताही पात्रता लागते. चूक झाली स्वामी, माफ करा. आम्हाला ना आधी कळायला हवं होतं. हा बुवा विनाकारण आमचीच परीक्षा घेत असतो नेहमी. स्वामी, अहो संपत्ती ही माणसाला खरंच किती खालच्या पातळीवर घेऊन जाते ना. पाहिलंच कपिले, संपत्तीच्या मागे धावणाऱ्यांची काय अवस्था होते. अगं ज्या क्षणी आम्ही इथे आलो त्या क्षणी यांच्या मनात भक्ती होती. भक्ती होती म्हणून समाधान होतं, पण ज्या क्षणी धन दिसलं त्या क्षणी भक्ती मागे पडली आणि स्वार्थ पुढे आला. संपत्ती कलह निर्माण करते आणि भक्ती समाधान देते. लक्षात ठेवा, संपत्ती नाहीतर भक्ती मोठी. आमच्या मोर्या करता भक्ती मोठी होती आणि सोपान करता संपत्ती. मात्र आता त्याचे डोळे उघडण्याची वेळ जवळ आली आहे. शिवशंकर शंभो. वैद्य बुवा, तुम्ही औषध देऊन ही शुद्धीवर येत नाहीयेत. ही शुद्धीत येतील ना, ते ठीक होतील ना. घाबरण्यासारखं काही नाही ना. थोड्या वेळात दोघांना शुद्ध येईल. पण वैद्य बुवा, सुमित्राला काय झालं? कालपर्यंत ठीक होती, आज असं अचानक. तपासांती मी एवढं सांगू शकतो, हिला पोटाचा विकार झालाय. पोटाचा विकार? अहो पण हे असं अचानक कसं झालं? हे सांगू शकत नाही, पण हा आजार अत्यंत गंभीर आहे. हा अहो मग तुम्ही उपचार करा ना. हे बघा, यांना बरं करा, तुम्ही बरं करा. खूप उशीर झालाय सोपान भाऊ. उशीर झालाय म्हणजे? तुम्ही मनाची तयारी ठेवा. हो, कसली तयारी? या आजारावर कुठलंही औषध नाही. यांच्याजवळ फार कमी दिवस राहिले. हो नाही, हो हे शक्य नाही. तुम्ही खोटं बोलताय, तुम्ही खोटं बोलताय. हे सत्य आहे सोपान भाऊ, आणि हे तुम्हाला स्वीकारावंच लागेल. धीर ठेवा आणि देवावर विश्वास ठेवा.
नाही 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 सुमित्रा. आहो वैदी बुवा, माझ्या मुलाचं काय? गणू बरा होईल ना? त्याला काय झालंय बघा ना. तो शुद्धीवर आल्यावरच मी नेमकं काय ते सांगू शकतो. आपण वाट पाहू. गणू, ए गणू, गणू. स्वामी देवा, तुम्ही किती छान समजावून सांगितलं भक्तीचं महत्व. कपिलाताई, विचार बदला. अहो मला उपरती यायला एवढा वेळ लागला, तुम्ही एवढा वेळ नका घेऊ. बदला स्वतःला. वेळेला गृहीत धरू नका, आम्हाला गृहीत धरू नका. आम्ही आहोत तोवर शहाणे व्हा. आम्ही आहोत तोवर शहाणे व्हा. जिथे आमचे कायमचे स्थान आहे तिथे आम्ही चाललो आहोत. यही हमारा नया ठिकाना है. स्वामी, आम्ही शहाणे झालोय. आम्हाला पटलंय, संपत्तीच्या नाही भक्तीच्या मार्गावर धावायचं. तुम्हाला वाटतं तुम्ही धनवान नाही आहात. तुम्हा प्रत्येकाच्या धनाच्या व्याख्याच वेगळ्या आहेत. आम्ही तुम्हा सगळ्यांना एक प्रश्न विचारणार आहे. प्रत्येकाने या पेटीत हात ठेवून त्या प्रश्नाचं उत्तर द्यायचं, आणि जो कोणी योग्य उत्तर देईल त्याची इच्छा पूर्ण होईल. आम्हाला सांगा, धन म्हणजे नेमकं काय? सोनं, पैसा. स्वामी, हिरे, माणिक, मोती असं काही? जमीन, चुकताय तुम्ही. अरे खरं धन म्हणजे वेळ, आरोग्य आणि नाती.
किती धन असलं तरी गेलेली वेळ परत आणता येत नाही किंवा पुढची वेळ आगाऊ विकत घेता येत नाही. किती धन असलं तरी दुसरं शरीर विकत घेता येत नाही आणि किती धन असलं तरी दुरावलेली नाती पुन्हा जोडता येत नाहीत. आणि तुमच्याकडे या तीनही गोष्टी आहेत, वेळ, आरोग्य आणि नाते. आणि त्यावर तुम्ही आमचे भक्त आहात, आमच्या कृपेस पात्र आहात. अजून काय होय? आणि सोपाला नेमकं हेच कळत नाहीये. जेव्हा हेच धन त्याच्या हातून निसटू लागेल तेव्हा त्याला त्याची खरी किंमत कळेल. शिवार शंकर नमामि शंकर शिवशंकर शंभो. हे गिरिजापती भवानी शंकर शिवशंकर शंभो. सुमित्रा, अगं डोळे उघड. गणू, ए गणू बाळा, उठणार आहे. ए सुमित्रा, अगं डोळे उघड. उठ ना सुमित्रा, काय झालं ग तुला? सुमित्रा, हे गणू बाळा, हे बाळा उठ ना. हे बघ तुझा बाबा इथे बसलाय ना. उठ ना रे बाळा, उठ ना. बाबा, गणू, गणू. देवा, तुझे लाख लाख आभार आहेत रे. हे गणू बाळा, बाळा हे बघ बाबा इथे बसलाय बाळा. डोळे उघड, उघड उघड, डोळे उघड बाळा. बाबा मला काही दिसत नाहीये, अंधारच आहे. अरे बाळा, तू बेशुद्ध होत असता म्हणून ना डोळ्यांवर अंधारी आली असेल. तू डोळे सोळ बघू. सोड. हा बाबा मला खरंच काही दिसत नाहीये, फक्त तुमचा आवाज येतोय. हो वैद्य बुवा, आहो हो हो, हे काय झालंय? अहो माझ्या मुलाची दृष्टी परत आणा. हो माझ्या मुलाची दृष्टी परत आणा. त्याच्या डोक्याला जोराचा मार लागलाय. त्याच्या मेंदूची नस दबली गेलीये त्यामुळे. हो नाही, हो नाही. अहो तुम्ही उपचार करा ना, त्याला बरं करा. हो तुम्ही बरं करा, त्याला बरं करा. माफ करा, पण याची दृष्टी आता कायमची गेली, ती आता येणार नाही. नाही नाही, हे शक्य नाही. तुम्ही खोटं बोलताय, हे शक्य नाहीये. बाबा आता मी पुन्हा बघू नाही शकत, मी आंधळा झालो. नाही नाही बाळा, नाही. तुझा बाबा आहे ना, तुला बरं करेल. सोपान भाऊ, आपल्या हातात काही नाही, हे सत्य तुम्हाला स्वीकारावंच लागेल. नाही नाही नाही, नाही होऊ शकत. मोर्याचा आवाज. स्वामी, तुम्ही इथे?
गोळ्या, आधी तुला याद घालेन आणि मग मी जाईन. यही हमारा नया ठिकाना है. म्हणजे स्वामीदेव त्यांच्या समाधी स्थानावर आले. म्हणून आम्ही तुला अक्कलकोटला परत घेऊन आलोय. स्वामी देवा, ही जागा वेळ आली आहे सुंदरे. नाही देवा, असं नाही होऊ शकत. असं नाही होऊ शकत देवा. शिव शंकर शंभा. स्वामी देवा, ही जागा वेळ आली आहे सुंदरे. 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 वेळ आली आहे. नाही देवा, असं नाही होऊ शकत. असं नाही होऊ शकत देवा. धन दुबाडात, पण त्या दोघांनाही देवाघरी पाठवा. हे कसं शक्य आहे? बायको मुलावर संकट आलं आणि एवढा घाबरला. मीही तुझा सख्खा भाऊ होतो ना सोपान. आणि मी तर तुमची वहिनी होते. मोठा भाऊ वडिलांच्या जागी आणि वहिनी आईच्या जागी असते. भाऊजी आई वडिलांच्या जीवावर उठतात. हेच का तुमचे संस्कार? नाही, आज दोन्ही निष्पापांना तुझ्या कर्माची फळं भोगावी लागतायत सोपान. तुमच्या या अवस्थेला तुम्ही जबाबदार आहात सोपान भाऊजी. स्वार्थासाठी आम्हाला विकलंस. धनासाठी नाती मारलीत तुम्ही. नाही, पादुकांसाठी माणुसकी गमावलीस. नाही, नाही, हे खोटं आहे. सगळं खोटं आहे. मी काही चुकीचं केलेलं नाहीये. सोपान भाऊ, तुम्ही कोणाशी बोलताय? माझा भाऊ आणि त्याची बायको. कुठे? कोणी नाही येते. हाऊ असं कसं? हे का हे कुठे गेले? हे कसं शक्य आहे? नाही नाही, हे काय होतंय माझ्यासोबत? नाही नाही, हे नाही होऊ शकत. नाही नाही. हे कसं शक्य आहे? हे सगळं काय होतंय? नया ठिकाना, नया सफर. सफर पर निकलने से पहले कुछ जिम्मेदारियां पूरी करनी होगी. गया, स्वामीदेव कुठल्या सफरीबद्दल बोलतायत ग? आणि कसल्या जबाबदाऱ्या? सुंदरा मावशी, अहो नाही माहित मला. बाबा, 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 हा बाळा, मला काय दिसत नाहीये.
सगळीकडे अंधारच अंधार आहे. माझी दृष्टी परत आणा. बाळा शांत हो. वैद्यबू आहेत ना, ते उपचार करतील. वैद्यबू काहीही करा, पण माझ्या मुलाची दृष्टी परत आणा. अहो त्याच्या पुढे त्याचं पूर्ण आयुष्य पडले. आमच्या घराण्याचा वारस आहे तो. त्याला बरं करा वैद्यबुवा, बरं करा. माफ करा सोपान भाऊ, मी या आधी सांगितलं आणि पुन्हा सांगतो की कुठलंही औषध आणि कुठलाही वैद्य याची दृष्टी परत आणू शकत नाही. नाही, हे बघा, हे मला मान्य नाही. मला ना यातलं काही कळत नाहीये, पण माझ्या मुलाची दृष्टी बरी करा. त्याला बरं करा हो. सोपान भाऊ, अहो समजून घ्या, माझ्या हातात काहीच नाही. हे बघा, मी माझं घरदार विकेन, काहीही करेन, पण तुम्ही त्या दोघांना बरं करा हो. माझ्या मुलाची दृष्टी परत आणा. सोपान, दृष्टी तुझ्या मुलाची नाही, तुझी गेली आहे. स्वामी, स्वार्थापायी आंधळा झालायस. भावाला ओळखू शकला नाहीस, पादुकांचं महत्व कळलं नाही, योग्य अयोग्य यातला भेद हरवून बसलास. पण स्वामी, मी चुकलो असेल तर शिक्षा मला द्यावी. माझ्या मुलाला आणि बायकोला का? कारण तुला शिक्षा देऊन जेवढा त्रास झाला असता त्यापेक्षा जास्त त्रास तुला या दोघांना वेदनेत पाहून होतोय. आणि ही वेदना सुद्धा डोळे उघडणार आहे. स्वामी, स्वामी कृपा करा, पण या दोघांना बरं करा स्वामी. मी यांच्याशिवाय नाही जगू शकत. अहो माझ्या डोळ्यासमोर यांचे हे हाल मी नाही बघू शकत. त्यांना बरं करा स्वामी. त्याआधी तुला बरं व्हावं लागेल. मला मला काय झालंय? या दोघांपेक्षाही गंभीर आजार झालाय, हव्यासाचा, स्वार्थाचा. आणि त्या आजारावर तुला आधी उपचार घ्यावे लागतील. चल आमच्या बरोबर. स्वामी देवा, चला बरं स्थानावर. भक्त दर्शनाच्या आशेने आले तो. त्यांना माहित नाहीये तुम्ही इथे आहात ते. सुंदरे, ज्यांना दर्शन द्यायचे त्यांना मी देऊ, तू चिंता करू नकोस. अहो पण असे उन्हात अनात बसू नका, त्रास होईल तुम्हाला. उन्हाचा त्रास आणि आम्हाला. सुंदरे, इथे येऊनच तर अनेक त्रास, अनेक विवंचना अनेकांच्या आयुष्यातून संपणार आहेत. इथे जो ओलावा, जो थंडावा मिळतोय तो इतर कुठे नाही. इथेच खरी शांतता आहे. तेव्हा तुम्ही चला बरं स्थानावर. भक्तांसाठी चला, निदान माझ्यासाठी चला. तुम्ही चला बरं, चला चला. चला स्थानावर. चल ग गया. स्वामीदेव, स्वामीदेव कुठे गेले? स्वामीदेवा, स्वामी, मी चालतोय तुमच्या सोबत, पण माझं मन अजून घराकडेच अडकले. बस आता इथपर्यंतच.
पण स्वामी 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 कुठे गेलात तुम्ही? स्वामी मी इथेच आहे सोपान. तुला जे सांगितलंय ते कर. कणकी शोध. कणगी. स्वामींचा फक्त आवाज येतोय, म्हणजे आता मला एकट्यालाच पुढे चालायचं. ही कणगी ती उचलून पहा. ही का उचलायची? याच्यात काय असेल? सोन्याची नाणी आणि चांदीची नाणी. स्वामी बोलले तसंच होतंय. स्वामी म्हणाले होते सोन्याची नाणी सगळ्यात सुखी माणसाला दे आणि चांदीची नाणी सगळ्यात दुखी माणसाला, तरच माझ्यावरच्या उपचाराची सुरुवात होईल. पण आता सगळ्यात सुखी आणि सगळ्यात दुखी माणूस कुठे शोधू आणि कसं ओळखू? आणि इकडे सुमित्रा आणि गणू अशा अवस्थेत आहेत. पण नाही, स्वामींची आज्ञा आहे, पाळावीच लागेल, तरच ते दोघे बरे होतील. हा गावातला सगळ्यात श्रीमंत व्यापारी, याच्याकडे सर्व काही आहे. सोन्याची नाणी ह्यालाच देतो. दादा, ओ दादा, हा थांबा. नमस्कार. नमस्कार. मला तुम्हाला काहीतरी द्यायचं आहे. मला काय? ही सोन्याची नाणी. सोन्याची नाणी? हो. मला याचा काय उपयोग? म्हणजे चल माझ्या बरोबर चल. असं का बोलला हा? कुठे घेऊन चाललाय आणि का? येतोयस ना सोपान? हो हो. स्वामी देवा, देवा हो, देवा हो, असं काय करताय? चला बरं, चला. सुंदराताई, स्वामींना आता इथून परत स्थानावर घेऊन जाणं मला तरी शक्य वाटत नाहीये. पण मी माझे प्रयत्न थांबवणार नाही. मी स्वामी देवांना इथं एकटं बसू देणार नाही. तेव्हा चला बरं. देवा, तुम्ही येणार आहात ना स्थानावर? देवा, देवा, माझी शपथ आहे हा तुम्हाला. तुम्ही चला. नको सुंदरे, चुकीचा पायंडा पाडू नकोस. आज तू शपथ घालशील, उद्या इतर भक्त शपथ घालतील. आमची अडचण होईल आणि भक्तांची. स्वामी देवा, देवा, माझं ऐका. निदान भक्तांसाठी तरी चला हो. सुंदरे, आता यापुढे आम्ही तुझा प्रत्येक हट्ट पुरवू शकणार नाही. नाही देवा, तुम्हाला ऐकावंच लागेल. मला माहितीये तुम्ही भक्तवत्सल आहात. भक्तच तुमचं सर्वस्व आहे. भक्तांना सोडून तुम्ही कधीही कुठेही जाणार नाही, कुठेही रमणार नाही. आणि मी रमू देणार नाही. माझ्या भक्तीचा कस लागला तरी चालेल. वा, तुमचं घर अगदी रुबाबदार आणि शानदार आहे. असं घर आणि असं वैभव, हेच तर आयुष्यात हवं असतं. हे बघ, तुला काहीतरी दाखवायचंय. एवढं धन? अहो, तुमची तिजोरी तर खचाखच भरलेली आहे. अरे, धनाची मला कधीच कमतरता नव्हती. आयुष्यामध्ये वाटेल त्या मार्गाने मी धन जोडत गेलो. पाप केली, चुका केल्या,
योग्य अयोग्य मार्गाचा अजिबात विचार केला नाही धन कमवताना. अहो पण हेच तर माणसाला हवं असतं ना आयुष्यात. आता एवढं धन आहे म्हणजे तुम्ही सुखीच असाल. हेच हवं असतं. अरे पण हेच म्हणजे सुख नसतं. अरे जसं धन वाढत गेलं ना तसं माझं सुख नाही वाढत गेलं. उलट चिंतेत भर पडली. चिंता? चिंता कसली? दरोडेखोरांनी माझं धन लुटून नेलं तर, पैशासाठी कुणी माझा खून केला तर, अरे या भीतीपायी मला रात्री झोप लागत नाही. हे धन कुठे लपवावं, कसं लपवावं हेच विचार सतत डोक्यात येत राहतात. या पैशामुळे मी आयुष्याचा आनंदही घेऊ शकलो नाही आणि या पैशाचाही नाही. अरे सगळं असूनही मी दुःखीच राहिलो. एवढं धन असूनही तुम्ही दुःखीच? अरे जिथे हाव असते ना तिथे शांती नसते, आणि जिथे शांती नसते ना तिथे सुख नांदूच शकत नाही. कपिला ताई, अहो कसला कलह चाललाय तुमच्या दोघांमध्ये? कशाला भांडताय? अहो सुंदरा मावशी, ह्याचं असं म्हणणं आहे की स्वामी वर बसतात आणि भक्तगण खाली. त्यामुळे भक्तांमध्ये आणि स्वामींमध्ये अंतर निर्माण होतं. त्यांची भावना एक होत नाही. पण मी ह्याला सांगितलं की अरे बाबा असं काही नाहीये, पण हा ऐकायलाच तयार नाही. आता सांगा काय करायचं? या प्रश्नाचं उत्तर स्वामी देवच देतील. कपिले जा, एक तांब्या भरून पाणी घेऊन ये. हो. अरे मला तुझी सोन्याची नाणी नकोय सोपान. का? का नको? अरे उलट तुलाच पाहिजे ना, तर यातलं धन घेऊन जा. तू किती धन नेलंस ना ते मी मोजणार नाही, आणि किती ठेवलंस हे मी बघणारही नाही. अरे या धन कमवण्याच्या नादामध्ये मी माझ्या कुटुंबाला वेळ दिला नाही. अरे बायको सोडून गेली, माझी मुलं दुरावली, मित्र हळूहळू निघून गेले. अरे हे कमवण्याच्या नादामध्ये मी एकटा राहिलो रे. उरला तो फक्त पश्चाताप, फक्त पश्चाताप. खरं सांगू का तुला सोपान? अरे आपली माणसं ना म्हणजेच आपलं खरं धन असतं, लक्षात ठेव. बरं झालं आलास. हे काशीचं गंगाजल आणि हा पंढरपूरचा प्रसाद. आणि हे गणूसाठी खेळणी, आणि सुमित्रा तुझ्यासाठी खण आणि इत्र. आणि हो सोपान, ही चैन तुझ्यासाठी. यामध्ये प्रत्येक देवस्थानावरील चिमूटभर भस्म आहे. तुझ्यावर सदैव देवांचा आशीर्वाद असावा आणि तुझं रक्षण व्हावं म्हणून मी हे घेऊन आलो. दादा, एवढं सगळं माझ्यासाठी केलंस? अरे लाडका भाऊ आहेस तू माझा. तुझ्यासाठी नाही करणार तर कुणासाठी करणार? अरे जीव की प्राण आहेस तू माझा. अरे रडतोस काय? रडू नको दादा,
अरे वेड्या, रडतोस काय? रडू नकोस. तुझ्यासाठी नाही करणार तर कुणासाठी करणार? अरे जीव की प्राण आहेस तू माझा. स्वामी घ्या. पे पाणी. स्वामी मला तहान लागलेली नाहीये. तुझ्या प्रश्नाचं उत्तर तुला मिळालं. पे पाणी. कपिले, तू पण पे. मी हो. स्वामी, नेमकं काय सांगू पाहताय तुम्ही? काय चाललंय ते कळत नाहीये, पण स्वामी देव भक्तांमध्ये रमतायत, त्यांना मार्ग दाखवतायत. हेच चुकले. तहान भागवायची असेल तर पाणी कसं प्यावं लागतं? तोंड खाली आणि तांब्यावर. अगदी असंच आहे ज्ञानाचा आणि कृपेचा. कृपेचा तांब्या म्हणजे गुरु. जर ज्ञान मिळवायचं असेल तर त्याच्या चरणांशी बसूनच ते मिळवावं लागतं. झऱ्याचं उदाहरण घ्या. जर झऱ्याखाली न्हायचं असेल तर झऱ्याखाली उभं राहावं लागतं. लांब उभं राहून असं म्हणून चालत नाही की पाणी अंगावर का पडत नाहीये. जो गुरुचरणी लीन होतो त्याचा उद्धार होतो, आणि जो अविश्वास दाखवतो तो शंकांच्या जाळ्यात अडकून राहतो. समजलं स्वामी, मी खूप चुकीचा विचार करत होतो. तुला समजलं रे, तू शहाणा झालास, पण सोपान अजून तो शहाणा झाला नाही. त्याला शहाणा करावं लागेल. शिवशंकर.